नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी उत्तम गोरे तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर हेडिंग तर तुम्ही बघितलं असेल, PSI बद्दल सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये, सर्व शंका दूर, पात्रता, अभ्यासक्रम, निवड पद्धती ह्या संदर्भात PSI बद्दल ज्या तुमच्या मनात शंका आहेत ह्या सर्व शंकांचं निरसन आजच्या या व्हिडिओमधून केलं जाईल। तर लक्षात घ्या, एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो की बाकीच्या याच्या डिटेल्स ह्याही तुम्हाला भेटतील, पण त्याच्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा। मी टप्प्याटप्प्याने सगळ्या डिटेल्स टाकेन। आज या बेसिक गोष्टी मी टाकणार आहे। तर पहिल्यांदा बघा, PSI बद्दल सर्व शंका ज्या आहेत त्या शंका आपण निरसन करूयात। पहिली शंका, PSI साठी पात्रता काय लागते? आता पात्रता तीन प्रकारची, एक शारीरिक, शैक्षणिक आणि वयोमर्यादा अशा तीन प्रकारच्या पात्रता असतात। तर शारीरिक पात्रता काय पाहिजे PSI साठी? आयोगाने आता यावेळेस फिक्स सांगून दिलं की बघा, पुरुष आणि महिला असं दोन वर्ग आपण पाडतो पात्रतेसाठी, पुरुष आणि महिला। यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर पुरुष असेल तर 165 सेंटीमीटर हाईट त्याची पाहिजे आणि 79 सेंटीमीटर त्याची छाती पाहिजे आणि ती 5 सेंटीमीटर छाती फुगली पाहिजे। किती? 5 सेंटीमीटर छाती फुगली पाहिजे। असा प्रकारचा क्रायटेरिया ह्या पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक पात्रता आहे। महिलांसाठी 157 सेंटीमीटर हाईट पाहिजे। किती? 157 सेंटीमीटर महिलांसाठी हाईट पाहिजे। हा महिलांसाठी असणारा क्रायटेरिया असतो। त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचा जर आपण विचार केला, एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं काय पाहिजे? तर शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भात तुम्हाला सांगतो, एनी डिग्री, कोणतंही ग्रॅज्युएशन तुमचं चालतं, कोणतीही डिग्री तुमची चालते। आर्ट, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, डॉक्टर की वकिली या ठिकाणी जी डिग्री आहे त्या सगळ्या डिग्र्या इथं अलाव आहेत। दुसरी गोष्ट, मुक्त विद्यापीठ हे ते काही असेल तरी सुद्धा इथं चालतं। डिग्रीच्या संदर्भात काही शंका नाही। त्यानंतर इथं कोणतीही टक्केवारीची पर्सेंटेजची कसलीच अट तुम्हाला नाही की एवढेच टक्केवारी पाहिजे। त्यानंतर एवढ्याच अटेम्प्टमध्ये डिग्री पास झाला असंही काय नाही। 5-10 वेळा हिसका घेतला असतील त्या डिग्रीत तरी सुद्धा चालतं, किती वेळा नापास झाला असेल तरी सुद्धा चालतं। त्याच्यामुळं शैक्षणिक पात्रतेमध्ये एनी ग्रॅज्युएट लागतो, टक्केवारीची अट नाही। हा मुद्दा इथं लक्षात घ्या। पुढचा मुद्दा आहे वयोमर्यादा, की PSI होण्यासाठी वय किती पाहिजे? तर पहिला मुद्दा, इथं दोन भाग पाडा। एक आहे अमागास वर्ग, म्हणजे ज्याला आपण खुला वर्ग म्हणतो, ओपन, आणि दुसरा वर्ग आहे मागास वर्ग, ज्याला आरक्षित वर्ग कॅटेगरीचा वर्ग असं म्हणतो। तर किमान वय PSI होण्यासाठी कमीत कमी वय तुमचं 19 वर्ष असावं लागतं अमागाससाठी, आणि जास्तीत जास्त 31 वर्ष वय असावं लागतं। हा मुद्दा। त्यानंतर मागाससाठी किमान वय 19 वर्ष असावं लागतं आणि जास्तीत जास्त वय 34 वर्ष तुमचं आवश्यक आहे। त्यानंतर तुम्ही जर खेळाडू असाल, कोणाचा खेळाडू असाल, तर इथं तुम्हाला 36 वर्ष वय अलाव आहे आणि इथंही तुम्हाला 36 वर्षाचं वय अलाव आहे, काही अडचण नाही। लक्षात आलं का? तर हे वयोमर्यादेची अट आहे। आता PSI होण्यासाठी परीक्षा किंवा टप्पे कशा प्रकारचे असतात बघा। सर्वसाधारण पहिल्यांदा आयोग ऍड काढणार, हे बेसिक अट आहे। त्यानंतर तुमची पूर्व परीक्षा होणार, मग तुमची मुख्य परीक्षा होणार, मग तुमची शारीरिक चाचणी होणार आणि मग तुमची मुलाखत होणार आणि मुलाखतीनंतर तुमचं फायनल सिलेक्शन होणार। यामध्ये बघा, पूर्व परीक्षा तुमची पात्रता परीक्षा आहे। कसली? पात्रता परीक्षा आहे। म्हणजे पूर्व परीक्षेला पण पात्रता परीक्षा म्हणण्याचं कारण असं की यामध्ये तुम्हाला किती जरी मार्क पडले तरी ते अंतिम उत्तर तालिकेमध्ये पकडले जात नाहीत। अंतिम उत्तर तालिकेमध्ये तुमचे हे 3 भाग पकडले जातील। म्हणजे अंतिम जी गुणवत्ता यादी असते, ह्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये तुमचे मार्क पकडले जातात। मुख्य परीक्षेचे, शारीरिक चाचणीचे आणि मुलाखतीचे हे मार्क पकडले जातात। हा मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणजे पूर्व परीक्षा फक्त पात्रता आहे मुख्यला जाण्याची। पूर्व पास होणं म्हणजे PSI झाला नव्हे, तर त्यासाठी पुढच्या 3 टप्पे आहेत। तर पूर्व जरी पात्रता असेल तरी महाराष्ट्रात सर्वात अवघड टप्पा पूर्व परीक्षा मानला जातो। का? तर त्याला असणारी स्पर्धा म्हणजे
4 ते 4.5 लाख विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरत असतात PSI ची ऍड आल्या आल्या. आता जागा असतात 600-700 जागा असतात. त्याच्यामुळं हा टप्पा सर्वात अवघड टप्पा का तर सगळेच याला पात्र असतात. आणि ह्या वेळेस म्हणजे पूर्व परीक्षा कशी असते बघा, 100 प्रश्न 100 गुणांसाठी हे पूर्व परीक्षा आहे बा. 100 प्रश्न 100 गुण आणि त्याच्यासाठी 60 मिनिट 1 तास एवढा कालावधी दिला जातो. पदवी दर्जाची ही परीक्षा असते. ही परीक्षा शुद्ध मराठी भाषेतून प्रश्न येतात आणि तेच प्रश्न इंग्रजीत सुद्धा ट्रान्सलेट केलेले असतात. म्हणजे कॉन्व्हेंटचा असेल नाहीतर मराठी मीडियमचा असेल, दोघालाही काही अडचणी नाहीत. पूर्व परीक्षेमध्ये विषय कोणते असतात बघा, इतिहास हा एक विषय असतो. हा इतिहास आहे, भूगोल आहे, ओके. त्यानंतर राज्यघटना आहे, अर्थशास्त्र आहे, त्याच्याबरोबर विज्ञान आहे. विज्ञानाबरोबर आपण पाहतो गणित व बुद्धिमत्ता आहे, गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी हा विषय आहे. असे विषय आहेत. इतिहास 15, भूगोल 15, राज्यघटना 10, अर्थशास्त्र 15, विज्ञान 15, गणित बुद्धिमत्ता 15 आणि चालू घडामोडी 15. एवढे 15 क्वेश्चन प्रत्येक ह्याच्यावर येतात. फक्त राज्यघटनेवर 10 येतात आणि 100 मार्कासाठी 1 तास वेळ अशाही परीक्षेचा पूर्व परीक्षेचा नियम असतो. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा केंद्रावरती पूर्व परीक्षा आयोजित केली जाते. त्यानंतर पूर्व पास झाल्यानंतर मुख्यला तुम्ही पात्र होता. पूर्व पास होण्यासाठी सर्वसाधारण महाराष्ट्राचा आतापर्यंतचा जर आकडा पाहिला तर तुम्हाला 45 ते 50च्या या ठिकाणी दरम्यान मार्क असतील तर तुम्ही पूर्व परीक्षा पास होत असता. पूर्व झाल्यानंतर तुम्ही मुख्यला जाता. मुख्य परीक्षा ही तुमची एकूण 400 गुणाची आहे. मुख्य परीक्षा एकूण किती गुणाची राहते तर मुख्य परीक्षा ही तुमची एकूण 400 गुणाची राहते. ह्यामध्ये बघा पेपर 1 200 मार्काला, पेपर 2 200 मार्काला, अशा प्रकारची मुख्य परीक्षा एकूण 400 मार्कासाठी आहे. पेपर 1 मध्ये मराठी 50 प्रश्न 100 मार्काला, इंग्रजी 30 प्रश्न 60 मार्काला आणि इतर चालू म्हणजे सामान्य विज्ञान या ठिकाणी सामान्य ज्ञान, विज्ञान नाही सामान्य ज्ञान 20 प्रश्न 40 गुणांना. तर असे हे जातात 200 गुण, ओके. 200 गुणाला परीक्षा आणि त्यानंतर परत सामान्य ज्ञान आणि त्याच्याबरोबर विषय ज्ञान. म्हणजे PSI व्हायचे तर PSIच्या संदर्भात CRPC IPC असे जे काय कायदे आहेत हे कायदे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ह्याच्यावर मी डिटेल व्हिडिओ नंतर बनवणार आहे, नेमका कसा अभ्यास करायचा काय आहे ते. तर हे 200 मार्क अशी मिळून 400 मार्काची मुख्य परीक्षा होती. 1 तास वेळ असतो 100 प्रश्नाला आणि इथे 1 तास वेळ आहे. एक प्रश्न 2 मार्काला. इथं किती, एक प्रश्न तुमचा 2 मार्कासाठी विचारला जातो. हा मुद्दा इथं लक्षात घ्या. आता ही मुख्य परीक्षेची मार्क तुमच्या अंतिम उत्तर तारखेत धरतात म्हणून इथं स्कोर करणं फार आवश्यक राहतं. का तर यानंतर तुम्ही पात्र होता ते म्हणजे शारीरिक चाचणीसाठी. आता पुरुषांसाठी महिलांसाठी दोघांसाठी शारीरिक चाचणी थोडी वेगवेगळी आहे. तर गोळाफेक पुरुषांना आहे 7.25 किलोचा गोळा आहे, 15 मार्क असतात गोळाफेकला पुरुषांना. त्यानंतर पुरुषांना पुलअप्स असतात 20 मार्काची. त्यानंतर लांब उडी आहे 15 मार्काची आणि 800 मीटर आहे 50 मार्काचं. अशी पुरुषांची एकंदरीत 100 गुणांची शारीरिक चाचणी होती. किती गुणांची, 100 गुणांची शारीरिक चाचणी होती. महिलांसाठी गोळाफेक आहे, यस, धावणे आहे, परंतु पुलअप्स आणि लांब उडी नाही. तर महिलांना धावणे चालणे आहे. तर महिलांना गोळाफेक 20 मार्काला आहे, धावणे 40 मार्काला आहे आणि चालणे 40 मार्काला आहे. महिलांची 100 गुणांची चाचणी होत आहे. किती गुण, 100 गुणांची महिलांची चाचणी होती. तर किमान तुम्ही इकडे 400 पैकी 400 जरी पडली आणि मला फिजिकल काहीच जमत नाही आणि तरी मी मेरिट मध्ये बसतोय असं जमत नाही. तुम्हाला लेखित तुम्ही किती हुशार असला तरी सुद्धा हित किमान 60 गुण पडणं आवश्यक आहे. किती गुण, 60 मार्क तुम्हाला पडणं आहेच आहे, ह्यात कोणताही वाद नाही. 60 गुणांसाठी शारीरिक चाचणी अत्यंत आवश्यक आहे. एवढी पडलेच पाहिजेत.
आणि तसं आपण गावाकडले पोर आहे ताणून ससा धरतो, 100 गुण पडायला काय अवघड नाही आपल्याला. तर पुढचा मुद्दा आहे की PSI साठी मुलाखत. आता मुलाखत PSI साठी होती साधारणतः ही 40 या ठिकाणी आपण पाहतो 40 मार्काची मुलाखत असते. किती मार्काची? 40 मार्काची मुलाखत आहे. PSI ची मुलाखत असते 40 मार्काची मुलाखत असते. म्हणजे टोटल बघा मुख्य परीक्षेचे आपण पाहतो 400 मार्क. ह्या ठिकाणी आपण शारीरिक म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं ग्राउंडचे 100 मार्क या ठिकाणी मैदानी चाचणीचे आणि 40 मार्काची मुलाखत, असं 540 मार्काचं तुमचं मेरिट लागत असतं. किती? 540 मार्काचं तुमचं मेरिट लागतं. हा मुद्दा इथं लक्षात घेणं फार आवश्यक आहे. 540 मार्काचं मेरिट लागतं आणि ह्यानंतर होतं तुमचं फायनल सिलेक्शन. पहिला येणारा पण PSI होतो आणि लिस्टमध्ये शेवटचा असणारा पण PSIच असतो. त्याच्यामुळं तुम्ही पहिले दुसरे याला मॅटर करत नाही, लिस्टमध्ये येणं ह्याला मॅटर करतं. आता तुमच्या मनात असेल सर एवढ्या झोंब्या केल्यानंतर अंतिमतः पगार किती मिळतो? तर बघा पगार जर विचार केला तर पोलीस झाल्यानंतर पगार तुम्हाला असतो PSI झाल्यावर 55,000 रुपये एवढा पगार तुम्हाला प्राप्त होतो. साधारणतः दरवर्षी 2,000 हा पगार वाढत जात असतो तुमचा. बाकीच्या गोष्टी हातात 47-48,000 तुम्हाला पगार येतो. किती? 47-48,000 रुपये तुम्हाला पगार येतो. तुमचं ट्रेनिंग हे नाशिकला होत आहे. कुठं? तुमचं ट्रेनिंग हे नाशिकला होत असतं. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये या ठिकाणी तुमचं ट्रेनिंग होत असतं. आणि यामध्ये जर तुम्ही MPSC थ्रू गेला म्हणजे जनरल ग्रॅज्युएशन करून तर तुम्हाला 12 महिन्याचं ट्रेनिंग असतं. जर तुम्ही डिपार्टमेंटलचा सिलेबस थोडासा वेगळा आहे, आता सांगितलेली प्रोसेस नाही. म्हणजे पोलीस होऊन PSI जर व्हायचं असेल डिपार्टमेंट अंतर्गत तर या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला 9 महिन्याचं ट्रेनिंग आहे. किती महिन्याचं? 9 महिन्याचं ट्रेनिंग आहे. आणि शक्यतो पुरुष उमेदवार ह्यांना गडचिरोली कंपल्सरी असतं. काय असतं? गडचिरोली पहिली 3 वर्ष कंपल्सरी असतं. तुमचे जर बदल्या आपण पाहिलं तर बदलीचा विषय असा असतो की एकदा PSI म्हणून एखादा जिल्हा तुम्हाला दिला तर तुम्हाला 3 वर्षात तिथं त्या जिल्ह्याअंतर्गत बदली होती, पण जिल्हा बदलायला 6 वर्ष लागतात. म्हणजे जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात बदली घ्यायची असेल तर 6 वर्ष तुमच्या बदलीला जातात. आता पदोन्नती बघा PSIचा या ठिकाणी पदोन्नती होऊन तुम्ही पहिल्यांदा API होता. सर्वसाधारणतः 8 वर्षाची नोकरी असती. त्यानंतर API होता असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. त्यानंतर APIचा PI होतो. ओके, पोलीस इन्स्पेक्टर. PIचा DYSP सुद्धा होऊ शकतो, परंतु थोडंसं तुम्ही लवकर सिलेक्ट झाला पाहिजे. फार लेट सिलेक्शन झालं तर PI पर्यंतच तुमचं प्रमोशन थांबतं. तर या ठिकाणी PSIच्या संदर्भात ही जर PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण आपली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करा, त्याच्यावरती तुम्हाला ते सगळं भेटून जाईल, काय अडचण नाही. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू पोरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.